अरे जिंकून जिंकून येणार कोण? जिंकून कुठे आलेत? लग्न करून आलेत ना दोघं. अरे लग्न करून आलेत कोण? दादाशिवाय आहेच कोण? दादा हमारा नेता है, सबका काळजी लेता है. अरे नीम का पत्ता कड़वा है, दादा की आवाज में गोडवा है. अरे बास केला का झालं की आता बास करा की आता आत घेताय का हातरूनच बाहेर मागू. अहो असं कसं दादा? वहिनीला नाव घ्यावं लागेल ना आधी. ए वहिनी घे ग नाव, नाहीतर दादाकडून पैसे काढू आम्ही. घेते नाव घेते. अहो नाही हो गा बस. ए अरे गा बस. काय पैसे किती लावले? नाव घेणार नाही वहिनी. हे घ्या पैसे. किती पैसे पाहिजेत घ्या. दादा मग तुम्हाला नाव घ्यावं लागल. दादा नाव घ्या की. दादा नाव घ्या, दादा नाव घ्या, दादा नाव घ्या. अरे दादा हमारा नेता है, मुंह से नाम लेता है. अरे कवी अटॅक देशील का कवा तरी? हा अरे ह्याला नका देऊ लागा स्लोगन लिहायला. कसं घेतो नाव घेतो. तर आज या ठिकाणी आमच्या ताईसाहेब. अहो बायको आहे मी तुमची. सॉरी ती काही सवयीच झालंय ना आम्हाला त्याच्यामुळे. तर आज या ठिकाणी थाटात आली आमची वरात. आज या ठिकाणी थाटात आली आमची वरात. एकेकाला घोडे लावी ना अजून जर थांबवला आम्हाला दारात. अरे तुझ्या आयला पळताय कुठे? तिकडे अरे लगा रिबिन बिबिन घ्या की. कोण आलंय बघा? वहिनी साहेब घ्या रिबिन. अंगा असं. ए काही बन्या शाल. ऑफकोर्स आय शाल. वाजून मुस्काडात इंग्लिश बोलतेस. यायला अरे वहिनी साहेबांना इंग्लिश वय यायला तुझ्या अंगास. अहो गो माझी बायको. वा 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 वा. स्वागत आहे आमच्या घरात. तुमचं स्वागत आहे. अरे कैची घ्या की. कैची घ्या. अंगा असं घ्या. करा स्वागत घरात. होऊन जाऊ द्या. अय भाऊ हे बघ काय बी झालं तरी चालतंय. तिकीट ह्या वेळेस आपल्यालाच मिळालं पाहिजे. कळलं का? हा या आद्या कधी बी जाहीर होतील. आलं लक्षात? नीट लक्ष ठेवा. नीट सगळं उद्या व्यवस्थित मध्ये. हा ठेव तू. चला अहो बोला. ऐकताय का? तिकीट कन्फर्म मिळालं. काय? यादी जाहीर झाली आत्ताच. यादी जाहीर झाली? पण कोण ठेवल्या? माझं नाव आहे का? आहे तुमचं नाव. माझं नाव आहे मग यस. आईला दणकाच करतो बघ आता. तू नुसता जोर लाव ग. बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. विषय कट आहे आता. हार्ड मध्ये हे विषय. तू पेढा नाही घे की. तू पेढा नाही घे. अरे चलो दिल्ली. कुठे? दिल्ली दिल्ली. दिल्ली नाही गोव्याला चाललोय ना आपण. गोव्याला कशाला? कशाला म्हणजे गोव्याला चाललोय ना हनीमूनला. त्याचीच ट्रेनची तिकीट कन्फर्म झाली. यादी जाहीर झाली असं सांगतेय. हो महिला आघाडी. अरे लगा ह्या ठिकाणी मला पक्षाचं तिकीट गावना झालंय आणि तुम्ही लगा ट्रेनचं तिकीट कन्फर्म करायला निघालाय. हा काय नाही गोवा बिवाला काय जायचं नाही. जाऊया ना. नाही म्हणलं ना. हनीमून कॅन्सल. आचारसंहिता लागली असं समज. अहो अरे भाऊ तुझ्या आईला तुझ्या बघ ना बाबा तिकिटाचं तू काहीतरी यार यार. बायको ही रील बघा आपलं मिलियन मध्ये पोचते. काय झालं बायको? इथं बसा. काय काय होतंय तुम्हाला? त्रास होतोय का तुम्हाला? थांबा मी आता. हॅलो गंग्या ऐक की ॲम्ब्युलन्स आणलं की इथं. हा नाही तर एक काम कर तू ब्रिज कॅन्डीला फोन कर आणि सांग आम्ही घेऊन येतोय म्हणून. बाय एक काम कर लीलावतीला फोन कर तू. आपल्या इथं त्या कोट्यातल्या असतात ना 2 खाटा आहेत पक्षीच्या कोट्यातल्या. त्यात म्हातारीला बॉम्बला आहे ना यार ICU मध्ये ठेवू ना तिला बुक करून. तू यार आत्ताच्या आत्ता तू फोन कर लगेच. ह्याला सांगतो ना. नाही थांबा ठेवा फोन. एवढं काही सिरियस नाहीये. कंबर धरली आहे माझी फक्त. काल लग्नात तिथे वाकून सगळ्यांना नमस्कार करायला लावलात ना मला म्हणून हालत झाली ही कमरेची. त्याच्यामुळे होय. नाही तर काय सगळ्यांना वाकून नमस्कार करायची गरज आहे. बिलूला का मी कमरे ओके आहे का आता?
बरं आहे, पण काय गरज आहे प्रत्येक वेळेला वाकून नमस्कार करायची? मी तरी तुम्हाला खुणवत होते की नका वाकायला लावू, नका वाकायला लावू, पण नाही, तुमचं आपलं अरे दादा नमस्कार वाकलेच पाहिजे दरवेळेला. अरे तात्या नमस्कार करतो, बापरे अण्णा काय वाकायलाच पाहिजे प्रत्येक वेळी. तुमच्या पाठीचा कणा मोडत नाही का हो? बायको आला का कार्यकर्त्याचा काना मोडत नसतोय आणि वरिष्ठांना वाकून नमस्कार मॅन्डेटरी असते आपल्यात. हो आणि कार्यकर्त्याचा काना असतोय की नाही इलास्टिकचा असतोय फ्लेक्झिबल. टाळी कसली मागताय? 2000 माणसं. हा म्हणजे जरा कमी झाली तशी. कमी? हो आमच्याकडची जेमतेम 25 माणसं होती. 2000 माणसं कुठून येतात? आला का विषय आहे का? लग्न कोणाचं होतं? आणि कसं आहे हित चिंतक आहेत हो आपले. बरं कसं वेगवेगळ्या पक्षातली लोक होती की नाही तिकडं? वेगवेगळ्या पक्षाची माणसं. मग काय एकाच वेळी मग एकाच स्टेजवर मग मतभेद नाही होत? हा तसं वैचारिक मतभेद आहेत आमच्यात. हा ते सोडा हो. तुम्ही मला सांगा पूजेची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? मी आता जाईन सामान आणायला. गरज नाही, घरपोच येणार. हो पण केळीचे खांब लागतील ना. ते पण घरपोच येणार. गुरुजी ते पण घरपोच येणार. हा लगा 3-3 मंदिर आहे हो आपली. हा 2-2 शिफ्ट मध्ये 2-2 गुरुजी काम करतात. त्यातली एक गुरुजी आपल्याकडे येणार किंवा विषयच नाही. हा बरं ते जाऊ द्या. मला फक्त तुम्ही तुमच्या घरातले किती कार्यकर्ते येणार त्याची यादी तेवढी द्या. कार्यकर्ते माणसं. हॅलो हा बोला की. ए नाही गंग्या एक काम करते ॲम्ब्युलन्स कॅन्सल करा. तुम्ही एक काम करा पूजेची होल्डिंग छापायला घ्या. कळलं का? आणि होल्डिंग 12 फूट सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस 12 फुटाचा लागला पाहिजे. घ्या मॅटर लिहून घ्या. दादासाहेब आणि वहिनी साहेबांच्या निवासस्थानी पूजा आणि नाही पूजा नाही महापूजा लिहा. दादासाहेब आणि वहिनी साहेब यांच्या निवासस्थानी महापूजा आणि महाप्रसाद. वहिनी साहेबांकडून महिलांना पैठण्यांचं वाटप आणि हळदी कुंकू नाही महाहळदी कुंकू समारंभ असं लिहा. टॅगलाईन झाली पाहिजे महाहळदी कुंकू समारंभ. हा आणि महासंध्याकाळी महाआरती. तुम्हाला सांगतो आपलं सगळं महाच असते बरं का. निवडून आलो की नाही तुम्हाला सांगतो की यायला सगळं म्हणजे महामध्येच असणार आपलं. हो पण निवडून आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या महागाईचा पण विचार करा जरा. केळीची पानं घेऊन घरपोच येतील ना. 12 फुटाचा बॅनर लावा बरं का. मस्तीला आल्यागत करू नका लय. हा 12 फुटाचा जर दिसला नाही ना मला आल्यावर पुन्हा 13 फुटाचं छापायला लावीन आणि ती लावायला लावीन. हां कळलं का? मोठा दिसला पाहिजे सगळ्यात. आपला बॅनर सगळ्यात मोठा. आणि जावा बिंदास टेबल सीट बीट जावा त्याच्या यायला मला फोन करा की मी आहे बसली की इथे. अहो बोला. अहो हे काय आत्ता तुमच्या खिशातनं मला ही 4 व्हिजिटिंग कार्ड्स मिळाले. म्हणजे नाव तुमचंच आहे, फोटो पण तुमचाच आहे, पोज पण सेम आहे. हा पक्षाची नावं वेगवेगळी आहेत. म्हणजे कसं असते सरकार राजकारणामध्ये सध्या इनकमिंग आउटगोईंग फ्री आहे. हो म्हणजे कसं आहे इकडून तिकडं तिकडून इकडं असं यायला जायला लागतंय सारखं. म्हणजे कसं आहे आज या ठिकाणी तुम्हाला मी इथं दिसतोय पण त्या ठिकाणी उद्या जर आमचे नेते दुसऱ्या पक्षात गेले त्या ठिकाणी आम्हाला जायला लागणार. असं असतंय ते. बरं परवा आमचे नेते तिसऱ्या पक्षात गेले आम्हाला तिथे जायला लागणार. हो हा म्हणजे कसं आहे इकडून तिकडं तिकडून इकडं असं सारखं चालू असतं एक आमचं. आलं लक्षात तुमच्या? बरोबर. मग काय केलंय मी 3-4 पक्षांची विजिटिंग कार्ड आहे ती नाही ती प्रिंटच मारून ठेवली ती. ह्याच्या आईला कटकडच नको. जिथं जाईल तिथं हे घे विजिटिंग कार्ड. असं असतंय का आपलं लय एवढं काम आहे आपलं. कळलं का? आणि निष्ठा 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 काय ऐकून आलं काय म्हणलं? पक्षनिष्ठा. पक्ष हा बायको तुला सांगतो आज दागिन्याची ऑर्डर दिलेली आहे. आईला 1 नंबर दागिने बनून येणार आहे ती. शपथ दागिनं म्हणजे अंगठ्या 10 बोटात 10 अंगठ्या 4 चेनी मागवले ते आणि 1 चेन म्हणजे लांबडी पार बिंबी पर्यंत. कशाला एवढं?
मला नाही आवडत काही सोन्या बिन्याचं. आपण मला आवडतं की. म्हणजे म्हणजे काय म्हणजे इथं दागिने तुझ्यासाठी नाही तर मग माझ्यासाठी आहेत. तुमच्यासाठी मग आपल्यासाठी दागिने आहेत. आईला लगा चैनी घालून फिरलो नाही तर लगा समाजात एक्सेप्ट करतील का आपल्याला? हा भावकीतला काही इज्जत तरी देईल का आपल्याला कोण? पण एकट्याने बाहेर पडू नका. का ग? सोनं बघून कोणी किडनॅप केलं तर? तुला सांगतो एकदा असा चिडण्यात केला होता आपल्याला. मग काय रातचं घरी आणून सोडला परत. मला म्हणली भावा लगा ही चैनी खोटे आहे ते सांगितले असते तर चिडण्याप करायचं कष्टच घेतलं नसतं. म्हणजे आता खोट्या दागिन्यांचं बोलत होता. हे सगळं खोटं आहे. मग खोटं नाही पण कळलं का तुला? कन्व्हिक्शन का पैसा आहे बाबा. असंच असतंय ते. आतनं खोटं असेल पण वर म्हणजे मुलाम असतोय. आता आमचा दादाच घे की. आमचा दादा म्हणजे एक नंबरचा चप्पल चोर, खोटारडा, माजोरडा माणूस. हो तोंडाकडे बघून कोण सांगेल का खोटा आहे म्हणून? तसंच असतंय ते. आतनं किती बी खोटा असला का नाही वर म्हणजे साधेपणाचा मुलामा असतोय. हो बापरे. दावायचं असते तसं नुसतं. हेच असते राजकारण. शिकशील शिकशील. डोक्यात असाच करवायचं. बरं वाटते. काय मग भावी आमदाराची बायको काय म्हणतोय संसार? काय म्हणणार, गंमत जम्मतच आहे सगळी. मी ना हल्ली यांच्याकडे बघणंच कमी केलंय. का ग? का काय यांच्याकडे बघितलं ना की यांना आमदार झाल्यासारखं वाटतं. नाही 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 बघू आज कळेल यांना तिकीट मिळतंय का यांचं तिकीट कापलं जात आहे ते. बायको आले आले मी नंतर बायको! करते. हो, बाय बाय बाय. बायको बायको काय इकडं काय तुझं? तिकडे केवढं काम पडले दिला का इथं बसायचं येऊन किचन मध्ये. हे बघ फोटोशूट करायचे, बॅनर छापायला द्यायचे, त्या कळलं का भाषण लिहून घ्यायचे, ते पाठ करायचे. अरे नेता आहे का कोण आहे का? म्हणजे तिकीट मिळालं? नाही नाही तिकीट जाहीर नाही झालंय अजून पण आपल्यालाच मिळणार असं समज. म्हणजे गाण्यानं गुपचूप मध्ये नाव वाचलंय लिस्ट मध्ये माझं. आणि तशी पण एरियात आपल्याच नावाची चर्चा आहे. हो त्याच्यामुळे तिकीट आपल्यालाच मिळणार आहे. कळलं का? चल ग तू तयारी करायला किंवा केवढी काम आहे तिला का? फोटोशूट साठी कॅमेरामॅन सांगायचे, हा फोटोशूट करून घ्यायचे, भाषण पाठ करायची ती. आणि तुला सांगतो गुलाल म्हणजे याला गुलालच मागावलाय 5 कोटी. जीवितनं गुलाल टाकणार आहे आपण. हार ओपन थांबा ना थांबा. काय चाललंय? लग्न करून तुमच्या घरी नाही तुमच्या पक्ष कार्यालयात आल्यासारखं वाटतंय मला. तिथे वावरल्यासारखं वाटतंय सारखं. लग्न माझ्याशी केलंय पण संसार तुम्ही त्या दादांशी करतायत. दादा असे आहेत, दादा तसे आहेत. काय चाललंय? लग्न करून कुठेतरी फिरायला जाऊ म्हटलं तर तुम्ही एका जागी स्थिर नाही ना. आज या ठिकाणी आज त्या ठिकाणी. हे असे वागत राहिलात ना तर आपली युती कन्फर्म तुटेल. तुमच्या पक्षनिष्ठेविषयी मला नाही माहिती पण तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ आहात असं पूर्ण विश्वास आहे मला. पण फक्त तुम्ही त्या काही कार्यकर्त्यांसारखं वागू नका. लोकांना गृहीत धरू नका. मला नाही आवडणार कोणी माझ्याकडे बघून असं म्हटलेलं हिचं घर ना आपल्या जनतेच्या पैशांवर चालतं. पण 2 वेळचं हक्कानी जेवू पण तेवढंच कमवू चालेल मला. लोकांसाठी ना खरंच काहीतरी करा तेव्हा तुम्हाला रात्री शांत झोप लागेल. त्या गरीब बायकांना फुकट साड्या नकोय. त्यांना त्या स्वखर्चाने विकत घेता याव्यात ना म्हणून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या. बघा जमलं तर. आज या ठिकाणी शब्द देतो मी तुला. ह्याच्या पुढे फक्त निस्वार्थ जनसेवा. हा गंग्या बोल की काय झालं? हा काय? अरे असं कसं झालं पण? अरे पण दादाने तर शब्द दिला होता ना आपलं. काय काय झालं? काय झालं? काय तिकीट कट झालं माझं.
तुमचं नाव वाचलं होतं ना पण तिकडे. हो अगं होतं, माझंच नाव होतं तिथं, मग पण माझ्या नावापुढे तुझं नाव जोडलं गेलं होतं. म्हणजे यावेळेस आपला वॉर्ड महिला वॉर्ड म्हणून डिक्लेअर झालाय. तिकीट मला नाही, तुला मिळाले. बायको तुला तिकीट मिळाले. आता होऊन जाऊ दे तिच्या आईला दणका, कळलं का? पहिलं भाषण पाठ करायला लागेल बरं का, फोटोशूट करायचं, 12 फुटी बॅनर लागणार आणि भाषणामध्ये स्त्री एम्पॉवरमेंट, स्त्री शक्ती असलं शब्द झाडलं नाही, पागल होऊन जाती. संपलंय ना. कट म्हणा कोणी काय मग लोकांना काय लेखो आवडलं का नाही आमच्या सावत्याचा, म्हणजे रोहित मानेचा आणि आमच्या चेतना मॅडमचा दणका परफॉर्मन्स. काय नाव आहे, कार्यकर्ता नवरा नको गो बाई. तुम्ही सांगा की आवडला असेल तर कमेंट मध्ये कळवा की तुम्ही. विषय नाही हो, आवडलाच असणार लोकांना. आणि आवडलं तर कमेंट मध्ये बिंदास लिहून कळवायचं. आणि आमचा चॅनल एक नाही असोवा, आपली सोशल वाहिनी, कळलं का? या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि आमच्या व्हिडिओचं जसं बिरकिट करणार आहे नाही तुम्ही, तसं आसोवरचं सगळं व्हिडिओचं बिरकिट करून टाका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही FB पेजवर बघत असाल तर FB पेजला फॉलो करा आणि लाईक करा. येस एक्झॅक्टली. मित्रांनो, आज फायनली रोहित आणि चेतना आपण सगळे बघतो यांना. आपले हे जवळचे मित्र आलेत आसोवा परिवारामध्ये. सो थँक्यू, तुम्हा दोघांचे आभार. अजून बरेचसे आपले मित्र यायचे आहेत. आपल्या बऱ्याचशा मित्रांचे व्हिडिओ आपण केलेले आहेत आपल्या आसोवा युट्यूब चॅनलवर. प्लीज जाऊन बघा. आणि पुढल्या भागात तुम्हाला कोणता नवरा बघायला आवडणार आहे या प्लेलिस्ट मध्ये आम्हाला कमेंट मध्ये कळवा. तोपर्यंत काय आसोवा बघत राहा. आसोवा म्हणजे आपली सोशल सोशल वाहिनी. वाहिनी.